नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी शिवजयंतीच्या ट्विटमुळे राजकीय वातावरण तापलं. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी झाली. जन्मभूमी किल्ले शिवनेरी पासून ते महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये हा उत्साह पाहायला मिळाला. पण राहुल गांधींच्या एका ट्विटमुळे राजकीय वातावरण तापलं. कारण महाराजांच्या जयंती निमित्तानं ट्विट करताना राहुल गांधींनी श्रद्धांजली हा शब्द वापरला. त्यांचं ट्विट होतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या साहसानं आणि शौर्यानं त्यांनी निर्भयतेनं आणि संपूर्ण समर्पणानं आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणास्त्रोत राहील. महाराजांचा नमन करण्याचा राहुल गांधींचा भाव आहे. दचा मा करून घाणेरडं राजकारण केल्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. तर काँग्रेसनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटवरून आता मोदींनी सुद्धा माफी मागावी असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट होतं. यामध्ये होमेज या शब्दाला अंडरलाईन केलंय. होमेज या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा श्रद्धांजली असाच होतो. त्यामुळे अतुल लोंढे यांनी ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे, सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या एक्स पोस्टवर तमाम भाजपवाल्यांनी मोदींना माफी मागायला लावावी. साथियों, आज छत्रपति शिवाजी महाराज की जन्म जयंती भी है. छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में श्रद्धापूर्वक नमन करता हूं, उन्हें श्रद्धांजलि अर्पित करता हूं.